नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात संघाने गोल करणे महत्वाचे आहे, स्वतः नाही. पहिल्याच खेळात रोनाल्डोवर खोचक टीका. भारतीय खलाशांच्या मृत्यूवरील प्रश्नाला ट्रम्प यांनी का दिली बगल. साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी 21 जून पासून माणिक पाटील सुयेकर यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे संघाने गोल करणे महत्वाचे आहे, स्वतः नाही. पहिल्याच खेळात रोनाल्डोवर खोचक टीका. आज फिफा विश्वचषकात ग्रुप के च्या सामन्यात 41 वर्ष आणि 132 दिवस वय असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो मैदानात उतरला. यासह विश्वचषकाच्या इतिहासात सुरुवातीच्या 11 मध्ये खेळणारा तो सर्वात वयस्कर आउटफील्ड खेळाडू ठरला आहे. मात्र स्टार खेळाडूंनी भरलेल्या पोर्तुगालला DR काँगोने 1-1 अशा बरोबरीत रोखले. आफ्रिकन संघाने पोर्तुगालला विजयापासून रोखत विश्वचषकातील आपला पहिला गुण मिळवला. सामन्यात रोनाल्डोच्या खेळावर टीका झाली. माजी फ्रान्सचा स्ट्रायकर थियरी हेनरीने एका वृत्तवाहिनीशी बोलताना रोनाल्डोला स्वार्थी म्हटले. संघाने गोल करणं महत्वाचं आहे, स्वतः नाही. रोनाल्डोने फर्नांडिसला पास देण्याऐवजी स्वतः गोल करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका हेनरीने केली. तर दुसऱ्या सामन्यात कोलंबियाने नवख्या उझबेकिस्तानवर 3-1 ने मात केली आहे. 80,000हून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मेक्सिको सिटी मध्ये हा सामना झाला. तर दुसरीकडे इंग्लंडने क्रोएशियाच्या 4-2 असा धुव्वा उडवला. 4 गोल डागत इंग्लंडने शानदार विजयासह आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. यामुळे कोल्हापुरातील फुटबॉल गट्ट्यांवर आता रोनाल्डोच्या खेळीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बातमी आहे भारतीय खलाशांच्या मृत्यूवरील प्रश्नाला ट्रम्प यांनी का दिली बगल. G7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट जागतिक वर्तुळात चर्चेत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अमेरिका भारताच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे, असं म्हणत ट्रम्प यांनी मोदी सोबतच्या वैयक्तिक मैत्रीचा पुनरुच्चार केला. मात्र या मैत्रीच्या पडद्याआड भारत अमेरिका संबंध ताणलेले आहेत. गेल्या आठवड्यात ओमानच्या आखातात झालेल्या हल्ल्यात भारतीय खलाशांचा मृत्यू झाला होता. मोदींनी सागरी सुरक्षेचा मुद्दा लावून धरला असता ट्रम्प यांनी हा एक कठीण व्यवसाय आहे, असे पूर्वीही घडले आहे असे सांगत सहानुभूती व्यक्त करणेही टाळले. कुशल भारतीयांच्या विजा आणि स्थलांतर बाबत ट्रम्प यांनी केवळ टॅलेंटेड लोक असं म्हणत संदिग्ध उत्तर दिले. अमेरिकेच्या युद्ध विभागाने आपल्या इंडो पॅसिफिक कमांड मधून इंडो हा शब्द वगळल्याने भारताचे सामरिक महत्व कमी केले जात असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच अमेरिकेने भारतासह 60 देशांवर 12.5% अतिरिक्त आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. बातमी आहे साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी 21 जून पासून माणिक पाटील सुयेकर यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन. 4,500 रुपयांची FRP ची प्रमुख मागणी. साखर उद्योगासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 21 जून पासून माणिक पाटील सुयेकर हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी आणि मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आक्रमक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीधर मित्र संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष आणि भाजप नेते माणिक पाटील सुयेकर यांनी सांगितले की सध्या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर 3650 रुपये एवढीच FRP मिळते. मात्र वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता सरकारने ही FRP वाढवून ती 4,500 रुपये करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. या प्रमुख मागणी सोबतच साखर कारखानदारीत इतर घटकांचे भावही वाढवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण विषयाकडे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधावे यासाठीच 21 जून पासून माणिक पाटील सुयेकर हे कोल्हापुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.